आज आम्ही खैरी डॅमवर तर चाललो गेलो, पण तिथे गेल्यावर आमच्यासोबत असं काही होईल हे आम्हाला माहित नव्हतं. दुपारी शांतपणे एका जागी बसल्या बसल्या आमचा विचार झाला की खरी डॅमवर नेऊन जाऊ. मग बिना काही वेळ घालवता आम्ही पटपट गाड्या काढल्या आणि आम्ही निघून गेलो खरी डॅम कडे झाले. अर्ध्या रस्त्यात जाऊन आम्ही उभं झालो तर आम्ही म्हणलं हे बाकीचे गेले कुठं. तेवढ्यात आम्हाला नेले दादा दिसला, ते वावरात चालले होते, त्याला बाय करून दिला. मग मी अमितची गाडी पाहिली तर अरे बाप्पा म्हणलं हे काय वय. मग तेवढ्यातच आमच्या बाकीच्या गाड्या येऊन गेल्या आणि आम्ही निघून गेलो खरी डॅम कडे. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. बस तठी भिंतीवर उभं राहूनच आम्ही विचार करून घेतला का पाणी पोहणं लायक आहे का नाही आहे. तसं तर तुमच्या बॉयला काही पोहणं येत नाही रे बॉ, पण तरी पण जरासं ट्राय करून पाहू. तुम्ही काही असं कुठं ट्राय करून नका पाहिजे, कारण माझ्यासोबत जेवढे होते सरायला पोहणं होतं. तठी आम्ही झाडाखाली तर गाड्या लावून दिल्या आणि सगळं जण चाललो गेलो पोहायला. चला पोट्टे मी चाललो आता पोहायला. तिथं जर मोबाईलवर पाणी उडलं तर मोबाईल खराब होऊन जाईल, म्हणून मी तुम्हाला भेटतो नंतर. तर कसे बे पोट्टे, आमचं झालं आता पोहून आणि आम्ही चाललो आता घराकडे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.